नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स युनिट फर्स्ट नंबर वर्क्स, त्यातील एक्सरसाइज 8 प्राईम कंपोजिट ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर्स फ्रॉम 1 to 100. ह्या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 8 आहे प्राईम कंपोजिट ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर्स फ्रॉम 1 to 100. ओके, चला यात अगोदर आपण सगळ्या प्राईम नंबर्स म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय, ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय, या सगळ्या कन्सेप्ट बघूया. पहिला नंबर आहे आपला प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय, प्राईम नंबर काय असतो? अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 1 and divisible only by 1 and the number itself is called a prime number. प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की ज्या नंबरला फक्त 1 आणि त्या स्वतः नंबरनेच भाग जातो, अशा नंबर्सला प्राईम नंबर म्हटलं जातं. आणि जो पण प्राईम नंबर असतो तो ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतो. ओके, 1 to 100मध्ये असलेले प्राईम नंबर्स आपल्याला या ठिकाणी चार्टमध्ये दिलेले आहेत. ओके, टोटल 1 to 100मध्ये 25 प्राईम नंबर्स आहेत. आणि प्राईम नंबर्समधला फक्त 2 हा इवन नंबर आहे. बाकीचे सगळे प्राईम नंबर्स हे ऑड नंबर्स आहेत. ओके, नेक्स्ट पाहूया कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर म्हणजे काय? कंपोजिट नंबर म्हणजे जे प्राईम नंबर्स नाही आहेत, प्राईम नंबर्स सोडून जे नंबर्स आहेत त्या नंबर्सला कंपोजिट नंबर म्हटलं जातं. म्हणजे कंपोजिट नंबर्स म्हणजे ज्या नंबरला 2 किंवा 2पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात, अशा नंबर्सला कंपोजिट नंबर म्हटलं जातं. बघा डेफिनेशन पाहूया. नंबर्स अदर दॅन 1 विच आर नॉट प्राईम नंबर्स आर कंपोजिट नंबर्स. असे नंबर म्हणजे 1 हा सोडून बाकीचे असे सगळे नंबर्स की जे प्राईम नंबर्स नाही आहेत, नॉट प्राईम नंबर्स, अशा प्राईम नंबर्स सोडून जे पण 1 to 100मध्ये नंबर्स आहेत त्या नंबर्सला कंपोजिट नंबर म्हटलं जातं. कंपोजिट नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स. म्हणजे कंपोजिट नंबरला 2पेक्षा जास्त फॅक्टर्स असतात. 1 आणि तो स्वतः नंबर तर असतोच, त्याच्या व्यतिरिक्त अजून फॅक्टर्स असतात, अशा नंबर्सला कंपोजिट नंबर म्हटलं जातं. 1 to 100मध्ये टोटल 74 कंपोजिट नंबर्स आहेत. ओके, त्यातील 1 to 100मधील 1 हा प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नसतो. 1 हा प्राईम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे. 1 इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. ओके, नेक्स्ट पाहूया ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? बघा, अ पेअर ऑफ प्राईम नंबर्स विच डिफर बाय 2 इज कॉल्ड 2 प्राईम नंबर्स. म्हणजे असे 2 प्राईम नंबर्स की त्या 2 प्राईम नंबर्समधला डिफरन्स हा 2 असतो, अशा प्राईम नंबर्सची जी पण पेअर असते त्यांना ट्विन प्राईम नंबर्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा 3, 5. आता हे या दोघांमधील डिफरन्स किती आहे? 5 - 3 जर केला तर आन्सर काय मिळतं? 2. त्यानंतर 5, 7. 7 - 5 जर केला तर डिफरन्स काय मिळतो या दोघां नंबर्समधला? 2. तर हे अशी जी पेअर आहे, तर अशा ह्या पेअरच्या प्राईम नंबर्सला ट्विन प्राईम नंबर म्हटलं जातं. 1 to 100मध्ये अशा 8 पेअर्स आहेत की ज्या ट्विन प्राईम नंबर्स आहेत. ओके, चला नेक्स्ट पाहूया को प्राईम नंबर्स. तर को प्राईम नंबर म्हणजे काय? नंबर्स विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1 आर कॉल्ड को प्राईम नंबर्स. म्हणजे असे नंबर्स की ज्या नंबर्सचा हायेस्ट कॉमन फॅक्टर हा 1 असतो. मग ते नंबर प्राईम नंबर्स पण असू शकतात किंवा कंपोजिट नंबर पण असू शकतात.
को प्राईम नंबर्स आर एनी टू नंबर्स विथ ॲन हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 1. फक्त याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की म्हणजे तो नंबर कोणताही असू शकतो, कंपोजिट नंबर पण असू शकतो किंवा प्राईम नंबर पण असू शकतो. अशा नंबर्सची जी पेअर असते त्यांचे जर आपण कॉमन फॅक्टर्स पाडले तर त्यांच्यातील कॉमन फॅक्टर हा 1 असतो फक्त कॉमन. तर ते स्वतः नंबर पण नसतात. अशा नंबर्सला को प्राईम नंबर म्हटलं जातं. बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी 25, 28. आता या ठिकाणी 25 हा कंपोजिट नंबर आहे आणि 28 हा देखील कंपोजिट नंबर आहे. ह्या दोघांचे जर आपण फॅक्टर्स काढले तर ह्या दोघांचे एकही फॅक्टर सेम येणार नाही, शिवाय 1. फक्त 1 हा एकच असा फॅक्टर आहे की त्या दोघांचा या दोघं नंबरचा कॉमन फॅक्टर असेल. ओके, तर अशा नंबर्सला 25 आणि 28 अशा नंबर्सच्या पेअरला काय म्हटलं जातं? को प्राईम नंबर म्हटलं जातं. किंवा 12 आणि 35. 12 आणि 35 हे पण काय आहेत? कंपोजिट नंबर्स आहेत. तर हे दोघांचे पण जर आपण फॅक्टर्स काढले तर ह्या दोघांचा कॉमन फॅक्टर काय येईल? 1. म्हणून अशा नंबर्सला पण काय म्हटलं जातं? को प्राईम नंबर्स म्हटले जातं. एनी टू कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आर ऑलवेज को प्राईम नंबर्स. म्हणजे आता कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मीन्स एका पाठोपाठ येणारे नंबर, जसं की 2 नंतर लगेच काय तो 3. तर ह्या दोघं नंबर्सचे जर आपण फॅक्टर्स पाडले तर यांचे जे फॅक्टर्स आहेत त्यांच्यात हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असेल? दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय येईल? 1 येईल. तर अशा ज्या नंबर्सच्या पेअर्स असतात त्या नंबरच्या पेअर्सला को प्राईम नंबर्स म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट पाहूया ट्रायंग्युलर नंबर्स. The number which can be represented by dot in a triangular array are called triangular numbers. In this arrangement, the sides of the triangle are equal. The numbers 1, 3, 6, 10, 15, etc. are triangular number. Okay? Triangular number म्हणजे काय? काय सांगितले बघा, the numbers which can be represented by dot in a triangular array. अशा नंबर्स की त्यांना ड्रॉ केल्यानंतरून कसा शेप तयार होतो? ट्रायंग्युलर शेप तयार होतो. तर ट्रायंग्युलर ॲरे तयार होतो. तर अशा नंबर्सला ट्रायंग्युलर नंबर म्हटलं जातं. ओके, आता या ठिकाणी ट्रायंग्युलर नंबर काढण्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. बघा, फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर काय? 1. सेकंड ट्रायंग्युलर नंबर जर काढायचा असेल तर काय करायचं? 1 प्लस त्याच्या पुढचा नंबर काय असतो? 2. 1 + 2 काय होईल? 3. आता थर्ड ट्रायंग्युलर नंबर काढायचा आहे तर त्यात थर्ड नंबर काय येईल? 3. म्हणजे मग त्यात काय ॲड करावं लागतील? पहिले 2 नंबर्स 1 + 2 + 3 = 6. जर सपोज फोर्थ ट्रायंग्युलर नंबर फाइंड आउट करायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 1 + 2 + 3 + 4. 4 + 3 7. 7 + 2 9. 9 + 1 10. तर फोर्थ ट्रायंग्युलर नंबर काय येईल? 10. ओके, बघा जर आपल्याला मोठा नंबर म्हणजे ट्रायंग्युलर नंबर फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. ट्रायंग्युलर नंबर इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स डिवाइड बाय 2. हा ट्रायंग्युलर नंबर फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला दिला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल पण दिलेलं आहे. कसा काढायचं ते पाहूया. टू फाइंड वेदर द गिवन नंबर इज अ ट्रायंग्युलर नंबर ऑर नॉट. दिलेला नंबर हा ट्रायंग्युलर नंबर आहे किंवा नाही हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. पहिली स्टेप दिलेली आहे, मल्टिप्लाय द गिवन नंबर बाय 2. जर सपोज आपल्याला ट्रायंग्युलर नंबर दिलेला आहे, गिवन नंबर असेल, त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2. फाइंड ऑल द पेअर ऑफ डिवायझर ऑफ दिस नंबर. तो जो मिळालेला प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टचे काय करायचे? फॅक्टर्स काढायचे. त्यानंतर आर देअर 2 डिवायझर इन अ पेअर कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स. आणि जर ते डिवायझर ते जे फॅक्टर्स आपण काढले तर ते फॅक्टर्समध्ये आपल्याला पेअर मिळते डिवायझर्सची.
ती जी पेअर आहे ते कशी असली पाहिजे, ते नंबर्स कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असले पाहिजे. जर सपोज ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतील तर दिलेला जो गिवन नंबर आहे तो ट्रायंग्युलर नंबर आहे असं समजायचं. ओके, इफ सो देन द गिवन नंबर इज अ ट्रायंग्युलर नंबर. ओके, बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी, विच ऑफ द नंबर्स 100 अँड 120 इज अ ट्रायंग्युलर नंबर. बघा 100 हा ट्रायंग्युलर नंबर आहे का नाही हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कसं काढायचं, इथे ह्या स्टेप्स दिल्या आहे त्या स्टेप्सनुसार आपण फाइंड आउट करूया. बघा पहिली स्टेप काय सांगितली आहे, मल्टिप्लाय द गिवन नंबर बाय 2. आपल्याला गिवन नंबर काय दिलेला आहे 100, तर 100ला काय केलं आपण 2ने मल्टिप्लाय केलं, काय मिळालं आन्सर 200. आता 200 हा मिळालेला आपल्याला नंबर आहे, तर या नंबरचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे आहेत. फॅक्टर्स कसे काढतात, 1 मल्टिप्लाय बाय 200, त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 100. 3ने भाग जाईल का याला कंप्लीट, नाही. 4ने जाईल का, हो. 4 मल्टिप्लाय बाय 5 4 जा 20, त्यानंतर 5ने भाग जाईल का, हो. 5 मल्टिप्लाय बाय 40, त्यानंतर 6ने नाही जाणार, 7ने नाही जाणार, 8ने. 8 मल्टिप्लाय बाय 25, त्यानंतर 9ने नाही जाणार, 10 मल्टिप्लाय बाय 20. आता पुन्हा ही पेअर रिपीट होईल. ओके, 10 नंतर 11ने जाणार नाही, 12ने जाणार नाही. तर कशाने भाग जाईल डायरेक्टली, इथे आता भाग जाणार नाही, इथे स्टॉप झालेला आहे. तर यात एकही अशी पेअर नाही मिळाली की जी कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचा प्रॉडक्ट मिळाला आहे. म्हणून दिलेला हा जो नंबर आहे 100 नंबर, हा कसा आहे ट्रायंग्युलर नंबर नाही आहे. ओके, बघा आता 240. आता काय दिलेला आहे पुढचा नंबर 120 नंबर दिलेला आहे. 120ला पहिली स्टेप काय सांगितली त्यांनी, मल्टिप्लाय द गिवन नंबर बाय 2. 120ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला 240. ओके, 240चे फॅक्टर्स काढले आहेत. 1 इंटू 240, 2 इंटू 120, 3 इंटू 80, 4 इंटू 60, 5 इंटू 48, 6 इंटू 40, 8 इंटू 30, 10 इंटू 24, 12 इंटू 20, 15 इंटू 16. आता ही बघा, ही जी आपल्याला प्रॉडक्टची पेअर मिळाली आहे, हे दोघं नंबर्स कसे आहेत 15 आणि 16 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. म्हणजेच या आपल्याला काय मिळाले, कॉन्झिक्युटिव्ह नंबरची पेअरची प्रॉडक्टची पेअर मिळालेली आहे. याच्यावरून आपण काय सांगू शकतो मग, 120 हा जो नंबर आहे हा ट्रायंग्युलर नंबर आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, ट्रायंग्युलर नंबर फाइंड आउट करताना दिलेला नंबरला 2ने मल्टिप्लाय करायचं, जो प्रॉडक्ट मिळेल त्या प्रॉडक्टचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, आणि ते फॅक्टर काढल्यानंतर आपल्याला अशी पेअर मिळाली पाहिजे की त्या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचं प्रॉडक्टची पेअर मिळाली पाहिजे. जर अशी पेअर मिळाली तर याच्यावरून काय ठरवायचं की दिलेला जो गिवन नंबर आहे तो ट्रायंग्युलर नंबर आहे. ओके, चला तर मग नेक्स्ट पाहूया स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर काय असतं, स्क्वेअर नंबरची डेफिनेशन दिलेली आहे, अ नंबर ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग अ नंबर बाय इटसेल्फ इज अ स्क्वेअर नंबर. जे एखादा नंबर आहे त्या नंबरला त्याच नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर मिळणारं जे आन्सर आहे ते काय असणार आहे, तो जो नंबर आहे तो काय असणार आहे, स्क्वेअर नंबर आहे. म्हणजे आता सपोज 2 हा नंबर दिलेला आहे, 2ला त्याच नंबरने मी मल्टिप्लाय केलं, 2 2 जा 4, तर 4 हा 2 या नंबरचा काय आहे, स्क्वेअर नंबर आहे. 2 या नंबरचा 4 हा काय आहे, स्क्वेअर नंबर आहे. ओके, समजली डेफिनेशन काय सांगितली, अ नंबर ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग अ नंबर बाय इटसेल्फ. आता 4 हा नंबर आहे, ह्या नंबरला 2 ला पुन्हा 2ने
त्याच नंबरने मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला जो नंबर मिळतो, जे आन्सर मिळतो, तर ते जे मिळणारं आन्सर आहे ते नंबरचं काय असतं, स्क्वेअर नंबर असतो. एक्सरसाइज सॉल्व करण्याच्या अगोदर सगळ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्याच असतील. प्राईम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय असतो, ट्विन प्राईम नंबर काय असतं, को प्राईम नंबर काय असतो, ट्रँग्युलर नंबर कसा फाइंड आउट केला जातो आणि स्क्वेअर नंबर म्हणजे काय, ह्या संपूर्ण कन्सेप्ट सगळ्यांच्या क्लिअर झाल्याच असतील. चला तर मग मित्रांनो, एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर इन दी प्राईम नंबर्स. बघा काय सांगितलेलं आहे, हाऊ मेनी इवन नंबर्स आर देअर इन द प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्समध्ये किती इवन नंबर्स येतात. तर आपण बघितलं, प्राईम नंबर्समध्ये ओन्ली 2 हा असा एकच प्राईम नंबर आहे की जो इवन आहे. बाकीचे उरलेले सगळे नंबर्स हे कसे आहेत, ऑड नंबर्स आहेत. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, 1. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज दी सम ऑफ ऑड प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. ओके, बघा 1 to 50मध्ये ऑड प्राईम नंबर्सची सम करायची आहे. म्हणजे 1 to 50मध्ये जेवढे पण प्राईम नंबर्स आहेत तेवढे सगळ्यांना ॲड करायचं आहे, फक्त 2 सोडून. कारण की 2 हा एकमेव असा प्राईम नंबर आहे की तो इवन नंबर आहे. ओके, तर मग आपल्याला काय करायचं आहे, 3 + 5 + 7, त्यानंतर 11, 13, 17, 19 नंतर 23, 29, 31, 37 + 41, 43 + 47. या सगळ्यांची जर सम केली तर काय आन्सर मिळतं, 238. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर अँड द ग्रेटेस्ट ऑड नंबर फ्रॉम द नंबर 1 to 100. बघा काय सांगितलेलं आहे, स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर काय आहे, 3. अँड द ग्रेटेस्ट ऑड नंबर फ्रॉम द 1 to 100. 1 to 100 मधला ग्रेटेस्ट ऑड नंबर काय आहे 1 to 100 मधला, 99. यांचं काय करायचं आहे आपल्याला, प्रॉडक्ट. 9 3 जा 27, 9 3 जा 27 + 2 29. काय मिळालं प्रॉडक्ट आपल्याला, 297. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपोजिट नंबर. ओके, कंपोजिट नंबर फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. बघा 79 हा प्राईम नंबर आहे, 89 हा देखील प्राईम नंबर आहे, 31 प्राईम नंबर आहे, 91 हा कंपोजिट नंबर आहे. 91 ह्या नंबर्सचे 2पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात, म्हणून 91 हा नंबर कसा आहे, कंपोजिट नंबर आहे. म्हणून ऑप्शनमध्ये आन्सर काय येईल आपलं, करेक्ट. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्क्वेअर नंबर. ओके, बघा दिलेल्या नंबर्समध्ये कोणता नंबर स्क्वेअर नंबर आहे, 144. यासाठी तुम्हाला स्क्वेअर्स पाठ करावे लागतील. 144 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 12चा. 12 × 12 जर केलं तर आन्सर काय मिळतं, 144. आणि दिलेले हे जे नंबर्स आहेत हे कसे आहेत, नॉट स्क्वेअर नंबर्स आहेत. करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6, हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 10 and 31.
10 आणि 31मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत? बघा, 10 नंतर कोणता आहे तो प्राईम नंबर? 11, 13, 17, 19, त्यानंतर 23, 29. ओके, ते किती प्राईम नंबर्स मिळाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6. 10 आणि 31च्या मध्ये किती प्राईम नंबर्स मिळाले? 6. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 6? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज ट्वाईस द कॉमन डिवायझर ऑफ 2 को प्राईम नंबर्स? बघा, को प्राईम नंबर्सची आपण कन्सेप्ट बघितली. को प्राईम नंबर्स म्हणजे काय? असे 2 नंबर्स की त्या नंबर्सचा कॉमन फॅक्टर हा 1 असेल, अशा नंबर्सला आपण को प्राईम नंबर्स म्हटलेलो आहेत. मग ते कोणतेही नंबर्स असू शकतात. ओके, मग आता काय सांगितलेलं आहे? 2 को प्राईम नंबर्सचा कॉमन डिवायझर म्हणजे कॉमन फॅक्टर त्याचा ट्वाईस काय येईल? तर कोणताही कॉमन को प्राईम नंबर्सचे हायेस्ट कॉमन फॅक्टर काय येतो? 1 असतो नेहमीच. त्याचा काय सांगितलं आहे आपल्याला? ट्वाईस. म्हणजेच काय? 1 मल्टिप्लाय बाय 2. त्याचा ट्वाईस काय येईल? 1 2 जा 2. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 2? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स इन द केस ऑफ ट्रँग्युलर अँड स्क्वेअर नंबर्स? ओके, या ठिकाणी आपल्याला फॉल्स स्टेटमेंट कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं आहे. खाली आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत ट्रँग्युलर आणि स्क्वेअर नंबरच्या केसमध्ये. ओके, पहिला ऑप्शन दिलेला आहे हाफ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स गिव्ज अ ट्रँग्युलर नंबर. येस, आपण फॉर्म्युला बघितला. त्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं होतं प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स डिवाइड बाय 2 इज इक्वल टू ट्रँग्युलर नंबर. म्हणजेच काय? 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचा प्रॉडक्टचा हाफ जर केला तर आपल्याला ट्रँग्युलर नंबर मिळतो. हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. आपल्याला फॉल्स स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. सेकंड स्टेटमेंट पाहूया. अ नंबर ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग अ नंबर बाय इटसेल्फ गिव्ज अ स्क्वेअर नंबर. येस, हे दिलेलं स्टेटमेंट पण स्क्वेअर नंबरचं कसं आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. एखादा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला त्याच नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर मिळणारा जो नंबर असतो तो कसा असतो? त्या नंबरचा स्क्वेअर नंबर असतो. हे देखील स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून ऑप्शन 2 पण येणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया. 1 इज अ ट्रँग्युलर ॲज वेल ॲज अ स्क्वेअर नंबर. 1 हा जो नंबर आहे हा ट्रँग्युलर पण आहे आणि स्क्वेअर नंबर पण आहे. येस, हे देखील स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. द प्रॉडक्ट ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स गिव्ज अ ट्रँग्युलर नंबर. नाही, हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचा प्रॉडक्ट त्याच्या हाफ केल्यावरती आपल्याला ट्रँग्युलर नंबर मिळतो. पण या ठिकाणी काय सांगितलं आहे? 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचा प्रॉडक्ट म्हणजे ट्रँग्युलर नंबर असतो. बघा, फॉर एक्झाम्पल घेऊया. 2 मल्टिप्लाय बाय 3. हे 2 3 हे कसे आहेत? कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहे. यांचा जर प्रॉडक्ट केला तर काय येतं आन्सर? 6 येतं. 6 हा ट्रँग्युलर नंबर आहे. पण जर सपोज आपण दुसरं एक्झाम्पल बघितलं, 3 मल्टिप्लाय बाय 4. 4 3 जा 12. 12 हा नंबर ट्रँग्युलर नंबर नाही आहे, म्हणून हे जे दिलेलं 4th स्टेटमेंट आहे हे कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे आणि आपल्याला फॉल्स स्टेटमेंटच फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? मग ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स? ओके, ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे काय आपण ते बघितलं. ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे असे 2 प्राईम नंबर्स की ज्यांच्यातील डिफरन्स हा 2 असतो. ओके, अशा नंबर्सला ट्विन प्राईम नंबर्स म्हटलं जातं. बघा, ऑप्शन 1मध्ये काय दिलेले प्राईम नंबर्स? 11 अँड 13. 13 - 11 केलं तर यांच्यातला डिफरन्स काय येतो आहे? 2. 15 आणि 13 यांच्यातला डिफरन्स जरी 2 असला
तरी 15 हा जो दिलेला नंबर आहे हा प्राईम नंबर नाही आहे. हा काय आहे? कंपोजिट नंबर आहे. 15 या नंबर्सचे 2पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात. म्हणून ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2मध्ये दिलेली जी पेअर आहे ती ट्विन प्राईम नंबरची पेअर नाही आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द पेअर इज नायदर को प्राईम नॉर ट्विन प्राईम? ओके. ऑप्शन्समध्ये आपल्याला काही नंबरच्या पेअर्स दिलेल्या आहेत. तर त्याच्यातून आपल्याला अशी पेअर सिलेक्ट करायची आहे की जी को प्राईम पेअर पण नाही आहे आणि ट्विन्स प्राईम पण नाही आहे. ट्विन प्राईम म्हणजे 2 नंबर्समधील डिफरन्स 2 असेल तर त्या पेअरला ट्विन प्राईम म्हटलं जातं. आणि को प्राईम म्हणजे ज्याचा कॉमन फॅक्टर हा फक्त आणि फक्त 1 असतो, अशा नंबर्सला को प्राईम म्हटलं जातं. ओके. तर बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे 82, 88. 82 आणि 88 याचे 2पेक्षा जास्त फॅक्टर्स पडतात ह्या दोघांचे. म्हणजे हा को प्राईम पण नाही आहे आणि ह्या दोघांमधील डिफरन्स 2 पण नाही आहे. म्हणजे ही जी पहिली दिलेली पेअर जी आहे ती को प्राईम पण नाही आहे आणि ट्विन प्राईम पण नाही आहे. आणि आपल्याला असंच ऑप्शन शोधायचं आहे की अशी कोणती पेअर आहे की जी को प्राईम पण नाही आणि ट्विन प्राईम पण नाही. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन 2 चेक करूया. बघा 71 आणि 73. 73 मायनस 71 केलं तर त्यातील डिफरन्स काय येतो आहे? 2. म्हणजे ही पेअर कोणती आहे? ट्विन प्राईम. 41, 43. 43 मायनस 41 केलं तर यातील डिफरन्स पण 2 येतो आहे. म्हणजे ही दिलेली पेअर पण कशी आहे? ट्विन प्राईम आहे. 29 आणि 31. 31 मायनस 29 केलं तर डिफरन्स 2 येतो आहे. म्हणजे ही जी दिलेली ऑप्शन 4मधली पेअर आहे तीसुद्धा कशी आहे? ट्विन प्राईम आहे. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल मग? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. हाऊ मेनी 1 डिजिट अँड 2 डिजिट स्क्वेअर नंबर्स कंटेन 1, 6 और 9 ॲट एनी प्लेस? ओके. बघा काय क्वेश्चन सांगितलेलं आहे. असे किती स्क्वेअर नंबर्स आहेत 1 डिजिट किंवा 2 डिजिट असे किती स्क्वेअर नंबर्स आहेत की ज्यांच्यामध्ये 1, 6 आणि 9 हे कुठल्याही प्लेसला असतील? चला तर मग आपण स्क्वेअर्स लिहून घेऊया 1 to 10 पर्यंतचे. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6चा स्क्वेअर 36, 7चा स्क्वेअर 49, 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81 आणि 10चा स्क्वेअर तर 100 असतो. आपल्याला 1 डिजिट आणि 2 डिजिट स्क्वेअर नंबर्स पाहिजे आहेत की ज्यांच्यामध्ये 1, 6 किंवा 9 हा डिजिट प्रेझेंट असेल. बघा 1 हा डिजिट या ठिकाणी प्रेझेंट आहे, 9 डिजिट प्रेझेंट आहे, 6 आहे, त्यानंतर यात 6 आहे, 9 हा डिजिट प्रेझेंट आहे, 6 हा डिजिट प्रेझेंट आहे आणि यात 1 हा डिजिट प्रेझेंट आहे. तर असे किती नंबर्स आहेत मग काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 7? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर? बघा काय सांगितलं आहे. ग्रेटेस्ट प्राईम नंबर आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर. ग्रेटेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर कुठला आहे? 97. आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर कोणता आहे? 11. यांच्यातील काय काढायचं आहे आपल्याला? डिफरन्स सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 97 मायनस 11, 86. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 86? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.